प्रॅक्टिस सेट 2.4 त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, कम्पेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स टू द जनरल फॉर्म अँड राईट व्हॅल्यूज ऑफ ABC. काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे, त्याला आपल्याला कम्पेअर करायचं कशासोबत, जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जनरल फॉर्म म्हणजे कोणतं, x² + bx + c = 0 या फॉर्मसोबत कम्पेअर करायचं आणि त्या कम्पॅरिझन म्हणून आपल्याला ABCचे व्हॅल्यू काय असणार ते इथे लिहायचं आहे. ठीक आहे, अगदी सिंपल क्वेश्चन आहे. तर या तिन्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी आपल्याला एक जनरल फॉर्म आपल्याला लिहावा लागणार आहे. तो पार्ट इथे कॉमन असणार, त्यामुळे तो पार्ट आधी मी वरती लिहून घेते. सो व्हॉट इज जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन? जनरल फॉर्म ऑफ quadratic equation is ax² + bx + c = 0. या जनरल फॉर्म सोबत आपल्याला हे इक्वेशन कंपेअर करायचे आहे. व्हॉट इज फर्स्ट इक्वेशन गिवन? x² - 7x + 5 = 0. जनरल फॉर्ममध्ये राईट साईडला नेहमी 0 पाहिजे, =0 किंवा राईट हँड साईड 0 पाहिजे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये हा क्वेश्चन स्टँडर्ड फॉर्ममध्ये हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे इथे आपल्याला फक्त आता काय करायचं आहे, या इक्वेशनसोबत याचं कंपॅरिझन करायचं आहे. तर याला आपण असं लिहू शकतो, दॅट इज 1x² - 7x + 5 = 0 अँड देअरफॉर बाय कम्पेअरिंग आपल्याला ABCची व्हॅल्यू काय मिळणार आहे, ABC = A म्हणजे काय, x² कोएफिशियंट, ax² इथे आहे 1x² किंवा x² म्हणजे a ची व्हॅल्यू असणार आहे 1. B म्हणजे काय, एक्सचा कोएफिशियंट, एक्सचा कोएफिशियंट किती आहे -7, मायनस साईन इथे विसरायचं नाही. अँड देन C म्हणजे कॉन्स्टंट नंबर, इथे C किती दिलेला आहे 5. सो A is 1, B is -7 अँड C is equal to 5. ठीक आहे, फक्त कंपॅरिझन करायची आहे. सेकंड 2m² = 5m - 5. इथे व्हेरिएबल m दिलेला आहे, इन्स्टेड ऑफ x व्हेरिएबल इज m, बट तरी काही फरक पडत नाही. आपल्याला स्टँडर्ड फॉर्म तर हाच कन्सिडर करावा लागणार आहे. स्टँडर्ड फॉर्मसाठी आपल्याला राईट हँड साईडला 0 पाहिजे, त्यामुळे आपण काय करू, या दोन टर्म लेफ्ट हँड साईडला पाठवूया. दॅट इज 2m² - 5m + 5 = 0. ठीक आहे, लेफ्ट हँड साईडला पाठवतो, त्यामुळे +5m चा -5m होणार, -5 चा +5 होणार आहे. आता हे दोन फॉर्म सारखे आहेत, त्यामुळे आपण इथे स्ट्रेट अवे कंपॅरिझन करू शकतो. सो बाय comparing with ax² + bx + c we get a is equal to 2, b is equal to -5 and c is equal to 5. ax² + bx - 5 + c is equal to 0. b is -5, साइन कधी विसरायचं नाही. ठीक आहे, ह्या तीन व्हॅल्यूज मिळाला. अँड देन नेक्स्ट थर्ड y² is equal to 7y. राईट हँड साईड आपल्याला 0 पाहिजे, त्यामुळे आपण राईट हँड साईडचे सगळे टर्म लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करणार. देअरफॉर y² - 7y = 0. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे ax² + bx + c = 0. इथे कॉन्स्टंट नंबर नाही, म्हणजे c ची व्हॅल्यू दिलेली नाही, त्यामुळे आपण काय करूया, इथे c ची व्हॅल्यू 0 अशी कन्सिडर करूया. ही स्टेप नाही केली तरी चालणार, बट आपण कंपॅरिझन करतो म्हणून इझी जाण्यासाठी हे इक्वेशन मी या फॉर्ममध्ये लिहिलं. y² - 7y + 0 = 0. कम्पेअरिंग विथ ax² + bx + c = 0. y² म्हणजे काय, 1y², करेक्ट. y² म्हणजे काय, 1y², त्यामुळे ax² a is equal to 1 + by b is -7 + c is equal to 0 म्हणजे c is equal to 0. या तीन व्हॅल्यूज ABCचे इथे आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, फक्त इक्वेशनला आपल्याला रिअरेंज करायचं. या फॉर्म सिमिलर टू दिस फॉर्म आपल्याला इक्वेशन रिअरेंज करायचं आहे आणि त्यानंतर ABCचे व्हॅल्यू फक्त कम्पेअर करायचे आहे. सेकंड क्वेश्चन, सॉल्व युझिंग फॉर्म्युला. काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहेत, ते आपल्याला सॉल्व करायचे. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला मेथड्स यूज करायचा आहे. फॉर्म्युला म्हणजे कोणता, x = -b + -√b² - 4ac/2a. हा जो फॉर्म्युला आपण बघितला त्याचा यूज करून आपल्याला इथे रूट्स फाइंड करायचे आहे. मग हा फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी ABCची व्हॅल्यू काय ते माहिती पाहिजे. त्यामुळे फर्स्ट स्टेप असणार आहे, आपल्याला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्मसोबत कम्पेअर करायचं आहे. त्यामुळे ABCची व्हॅल्यू काय, त्या व्हॅल्यू नोट डाऊन करायची आणि त्यानंतर त्या व्हॅल्यू त्या फॉर्म्युलामध्ये पुट करायचे आहे. सो फर्स्ट बघा कसा सॉल्व करणार आपण हे क्वेश्चन. फर्स्ट quadratic equation is x² + 6x + 5 = 0. Therefore, comparing with standard form, that is ax² + bx + c = 0, we get काय मिळणार आपल्याला. a ची व्हॅल्यू काय असणार, a म्हणजे x² चा कोएफिशियंट 1, b म्हणजे x चा कोएफिशियंट 6 आणि c म्हणजे कॉन्स्टंट नंबर, दॅट इज इक्वल टू 5. ABCची व्हॅल्यू सगळ्यात आधी आपण नोट केला. त्यानंतर व्हॉट इज फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला
मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे. यामध्ये ए बी सीच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, त्या व्हॅल्यूज इथे आपण पुट करून कॅल्क्युलेशन करू शकतो. तर यामध्ये आपण जनरली काय करतो, बी स्क्वेअर मायनस 4ac ही टर्म सेपरेट कॅल्क्युलेट करतो आणि त्यानंतर ती व्हॅल्यू आपण इथे स्क्वेअर रूटच्या अंडर पुट करतो. तुम्ही डायरेक्ट ह्या इक्वेशनमध्ये ह्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करत गेले तरी चालणार आहे, बट प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही स्टेप एक्स्ट्रा करावी लागेल. एक्स्ट्रा म्हणजे हे कॅल्क्युलेशन दाखवण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस फॉर्म्युला इथे लिहावं लागेल. सो बेटर काय करायचं, बी स्क्वेअर मायनस 4ac सेपरेटली कॅल्क्युलेट करायचं आणि ती व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये पुट करायची. ठीक आहे. सो व्हॉट इज बी स्क्वेअर मायनस 4ac? नाव बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बी 6 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इंटू सी. 6 स्क्वेअर 36 मायनस 5 इंटू 4 20 इंटू 1 20 36 मायनस 20 16 अँड देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 16. आता ही व्हॅल्यू आपण स्क्वेअर रूटच्या अंडर इथे पुट करणार आहोत. सो फ्रॉम 1 x इज इक्वल टू मायनस बी मायनस 6 प्लस मायनस, इथे साईन विसरायचे आणि आपल्याला 2 रूट्स पाहिजे, त्यामुळे एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं, अंडर रूट 16. ही व्हॅल्यू पूर्ण बी स्क्वेअर मायनस 4ac ची होल व्हॅल्यू 16 आली, त्यामुळे स्क्वेअर रूटच्या अंडर येणार 16 अपॉन 2a 2 इंटू 1. सो दॅट इज इक्वल टू मायनस 6 प्लस मायनस रूट 16 म्हणजे काय असणार आहे 4 अपॉन 2. ठीक आहे. अँड देअरफॉर एक्सला आपण कसं लिहू शकतो, मायनस 6 प्लस मायनस 4 दॅट मीन्स मायनस 6 प्लस 4/2 ही व्हॅल्यू असेल, किंवा मायनस 6 एकदा प्लस साईन घ्यायचं एकदा मायनस साईन घ्यायचं. सो मायनस 6 मायनस 4 अपॉन 2. Therefore, x is equal to minus 2 upon 2 or minus 10 upon 2. Therefore, x is equal to minus 1 or minus 5. आणि म्हणून आपण लिहू शकतो x is equal to minus 1 or x is equal to minus 5. या दोन व्हॅल्यूज इथे आपल्याला मिळणार आहे, मायनस 5 आणि मायनस 1. ठीक आहे. व्हेरीफाय करू शकता. एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 फॅक्टरायझेशन मेथड बघा इथे किती इझी जाणार आहे. आपल्याला असे दोन नंबर पाहिजे ज्याचा प्रॉडक्ट आपल्याला पाहिजे 5 आणि त्याची सम आली पाहिजे 6. ओके. प्रॉडक्ट 5 सम 6 म्हणजे 5 इंटू 1. ठीक आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस हे इक्वेशन इथे पुट करूया, ह्या व्हॅल्यूज आपण इथे पुट करू, त्यावेळेस ते काय आपण काय लिहिणार, एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. इथून आपण कॉमन घेणार एक्स, या ठिकाणी कॉमन घेणार 1. सो एक्स प्लस 5 आणि एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. एक्स इक्वल टू मायनस 5 एक्स इज इक्वल टू मायनस 1. ठीक आहे. काही ठिकाणी ही मेथड इझी जाते, काही ठिकाणी ही मेथड इझी जाते. ओके. सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. याचे रूट्स फाइंड करायचे युझिंग फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला कोणता आहे, मायनस बी प्लस मायनस अंडर बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. त्यासाठी आपल्याला एबीसीची व्हॅल्यू लागणार. एबीसीची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनसोबत कम्पेअर करून सगळ्यात आधी मेन्शन करणार आहोत. त्या व्हॅल्यूज आपल्याला या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या आहे. सो एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. ज्यावेळेस आपण कम्पेअर करू विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, त्यावेळेस एची व्हॅल्यू काय असणार आहे, ए म्हणजे एक्स स्क्वेअरचं कोइफिशियंट. एक्स स्क्वेअरचं कोइफिशियंट काय येते 1. सो ए इज 1. बी मीन्स मायनस 3 आणि सीची व्हॅल्यू काय असणार आहे मायनस 2. प्रत्येक ठिकाणी साईनसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. सो 1 मायनस 3 मायनस 2 या व्हॅल्यूज मिळाला. आता या व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या. बट आपण काय करतो, सिम्प्लिसिटीसाठी आधी बी स्क्वेअर मायनस 4ac टर्म फाइंड करतो आणि ती व्हॅल्यू उचलून आपण जस्ट या फॉर्म्युलामध्ये पुट करतो. सो व्हॉट इज बी स्क्वेअर मायनस 4ac हिअर, मायनस 3 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इंटू सी. 3 स्क्वेअर 9 मायनस 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 प्लस 4 इंटू 1 इंटू 2 8. सो दॅट इज इक्वल टू 17. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली 17. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युलामध्ये पुट करायची. सो फ्रॉम 1 एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे ही व्हॅल्यू आपण इथे 17 लिहिणार अपॉन 2a 2 इंटू 1 मायनस मायनस प्लस प्लस 3 प्लस मायनस अंडर रूट 17 अपॉन 2. देअरफॉर एक्स इज इक्वल टू, एक्सला आपण कसं लिहू शकतो, एक्स इज इक्वल टू 3 प्लस रूट 17 अपॉन 2 असेल और 3 मायनस रूट 17 अपॉन 2. एकदा प्लस साईन घ्यायचं एकदा मायनस साईन घ्यायचं. त्यामुळे आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यूज मिळाले आहे. 3 प्लस रूट 17 अपॉन 2 ही एक व्हॅल्यू असेल और एक्स इज इक्वल टू 3 मायनस रूट 17 अपॉन 2. कारण रूट 17 आहे, 17 प्राईम नंबर आहे, त्याच्या परत फॅक्टरायझेशन काही पॉसिबल नाही, त्यामुळे रूट 17 आपल्याला असंच ठेवावं लागणार आहे. 3 प्लस रूट 17/2 हे एक रूट आलं
आणि 3 मायनस रूट 17/2 हे अनदर रूट इथे आलेलं आहे. ठीक आहे, समजलं. क्वाड्रॅटिक इक्वेशन 3m² + 2m - 7 = 0. इथे व्हेरिएबल आहे m. आपल्याला कंपेअर करायचं विथ x² + bx + c = 0. या कंपॅरिझनमुळे आपल्याला एच व्हॅल्यू काय मिळणार आहे. व्हेरिएबल कोणताही असू शकतो. स्टँडर्ड इक्वेशनमध्ये एक्सचा व्हेरिएबल आपण जनरलाइज कन्सिडर करतो, बट व्हेरिएबल एम असू शकतो, एल असू शकतो, पी असू शकतो, कोणताही व्हेरिएबल असू शकतो. याला आपण एक्स म्हणूनच ट्रीट करणार ज्यावेळेस आपण व्हॅल्यूज कम्पेअर करणार आहोत. त्यामुळे ज्यावेळेस आपण x² + bx + c = 0 सोबत हे इक्वेशन कम्पेअर करू, त्यावेळेस एची व्हॅल्यू काय असणार आहे. x² कोएफिशियंट म्हणजे m² कोएफिशियंट दॅट इज 3, बीची व्हॅल्यू असणार आहे 2 अँड c = -7. जस्ट कंपॅरिझन. ओके, आपल्याला फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू फाइंड करायचे, आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची. इथे व्हेरिएबल आहे m, त्यामुळे m = -b ± √b² - 4ac/2a. सगळ्यात आधी आपण काय करतो, b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड करतो. हिअर b² - 4ac = b² - 4 × a × c. फक्त या व्हॅल्यूज इथे मी पुट केलेला आहे. सो 2² 4 - प्लस 12 × 7 84. ठीक आहे, 84 + 4 88. b² - 4ac ची व्हॅल्यू किती आली 88. आता इक्वेशनमध्ये आपण ज्यावेळेस किंवा फॉर्म्युलामध्ये ज्यावेळेस आपण पुट करू m = -b ± √b² - 4ac म्हणजे √88/2a 2 × 3. सो -2 ± √88/6 ही झाली एमची व्हॅल्यू. याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. Therefore m = -2 ± डिनॉमिनेटरला 6 असाच असणार आहे 88. 88ला आपण कसं फॅक्टर करू शकतो 4 × 22 राईट. 22 2 × 11 नाही 4 × 22 यामधून आपण 4 बाहेर घेऊ शकतो. सो 4 × 22. 22चे जरी आपण फर्दर फॅक्टर केले 2 × 11 यामधला कोणताही नंबर बाहेर येणार नाही, त्यामुळे आपण याला 4 × 22 असंच लिहूया. सो दॅट इज इक्वल टू -2 ± √4 × √4 × 22 याला आपण असं लिहू शकतो √4 × √22. ठीक आहे, ए आणि बी रिअल नंबर आहे. √4 × √22 त्यामुळे ही व्हॅल्यू येणार 2 आणि ही व्हॅल्यू राहणार ॲज इट इज √22. त्यामुळे याऐवजी आपण असं लिहू शकतो 2 × √22/6 -2. इथे जर तुम्ही बघितलं न्यूमरेटरला आपण 2 कॉमन घेऊ शकतो राईट. त्यामुळे इनसाइड ब्रॅकेट काय असणार आहे -1 ± √22/6. समजली ही स्टेप. काय केलं आपण फक्त न्यूमरेटरमधून 2 कॉमन घेतलं आहे, त्यामुळे इथे राहणार -1 × 2 -2 ± 2 ± -2 × √22/6 -1 ± √22/3. दिस इज व्हॅल्यू ऑफ m. एमची ही व्हॅल्यू मिळाली आहे. दॅट इज m = -1 + √22/3 or m = -1 - √22/3. हे झालं mच्या 2 व्हॅल्यूज. फोर्थ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² - 4m - 2 = 0. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपल्याला कंपेअर करायचं आहे विथ x² + bx + c = 0. कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. या स्टँडर्ड इक्वेशनमध्ये व्हेरिएबल x आहे. आपल्याकडे जे इक्वेशन आहे त्यामध्ये व्हेरिएबल m आहे, तरीसुद्धा आपण कंपॅरिझन करू शकतो कारण फक्त व्हेरिएबल इथे चेंज झालेला आहे. ज्यावेळेस आपण कंपेअर करू तर आपल्याला मिळणार a म्हणजे काय x² कोएफिशियंट, इथे m² कोएफिशियंट a इज 5. देन b म्हणजे xचा कोएफिशियंट mचा कोएफिशियंट दॅट इज -4 अँड देन c = -2. abcच्या व्हॅल्यू मिळाला. त्यानंतर व्हॉट इज फॉर्म्युला काय. फॉर्म्युलामध्ये आपण सोल्युशन ऑर रूट, इथे व्हेरिएबल m आहे त्यामुळे आपण m लिहिणार. m = -b ± √b² - 4ac/2a. हा फॉर्म्युला आहे. सगळ्यात आधी आपण काय करणार b² - 4ac ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. हिअर b² - 4ac व्हॅल्यू काय असणार आहे b² - 4² - 4 × a × c. या व्हॅल्यूज फक्त इथे पुट केलेल्या आहे. सो दॅट इज इक्वल टू -4² 16 -+ 20 × 2 40 दॅट इज इक्वल टू 56. b² - 4ac ची व्हॅल्यू किती आली 56. आता ही व्हॅल्यू आपण या फॉर्म्युलामध्ये पुट करणार. सो m = -b ± √b² - 4ac √,
आपल्याला ही व्हॅल्यू लिहायची आहे, म्हणजे इथे असणार 56 अपॉन 2a म्हणजे 2 × 5, राईट. सो दॅट इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 4 प्लस मायनस √56 अपॉन 10. अँड देअरफॉर एमची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 4 प्लस मायनस √56 अपॉन 10. याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो कारण √56 आहे. याला आपण असं लिहू शकतो 4 × 40, 4 × 2 × 7. तर यामधला 4 × 40, कारण जर आपण 40ला सुद्धा एक्सपांड केलं 2 × 7 लिहिलं तरी त्याचा यूज नाही होणार, कारण कोणताच नंबर स्क्वेअर रूटच्या बाहेर येणार नाही. त्यामुळे आपण याला 56ला लिहिणार 4 × 40 अपॉन 10. Therefore m is equal to 4 प्लस मायनस √4 × 14 आहे. याला आपण असं लिहू शकतो √4 × √14 दॅट इज इक्वल टू 2 × √14. ठीक आहे. त्यामुळे ही टर्म काय असणार, ह्या टर्मला आपण असली ना 2 × √14 अपॉन 10. देअरफॉर m इज इक्वल टू न्यूमरेटरमधून आपण 2 कॉमन घेऊ शकतो. इथे 4 आहे, इथे 2 आहे, त्यामुळे 2 आपण कॉमन घेतला. फर्स्ट इथे ह्या प्लेसला काय मिळणार आपल्याला 2 × 2 4 प्लस मायनस √14 upon 10. Okay, and therefore m is equal to 2 plus minus √14 upon 5, and hence m ची व्हॅल्यू काय असणार आहे 2 plus √14 upon 5 or 2 minus √14 upon 5. ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला m चे इथे मिळालेला आहे. y² plus y/3 is equal to y² plus 1/3 into y is equal to 2. That means y² plus y/3 is equal to 2. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण सगळ्यात आधी स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया. सो दिस इक्वेशन देअरफॉर y² प्लस y/3 इज इक्वल टू 2 असं इक्वेशन आहे. सगळ्यात आधी आपण काय करूया, इथे डिनॉमिनेटर सारखा करू. सो 3y² प्लस y अपॉन 3 इज इक्वल टू 2. बरोबर, 3y² प्लस y अपॉन 3 इज इक्वल टू 2. देअरफॉर 3y² प्लस y इज इक्वल टू 3 × 2 6. अँड देअरफॉर 3y² प्लस y मायनस 6 इज इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. ओके, आता आपण याला कम्पेअर करणार. कम्पेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. इथे व्हेरिएबल y आहे, आपण कम्पेअर करतोय विथ स्टँडर्ड इक्वेशन इन विच व्हेरिएबल इज x. पण व्हेरिएबल चेंज झाल्याने काही फरक पडत नाही. आपल्याला a ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, a म्हणजे काय x² कोएफिशियंट, y² कोएफिशियंट दॅट इज 3. देन b x सोबत कोणता नंबर आहे म्हणजे y सोबत कोणता नंबर आहे, इथे y आहे, y म्हणजे काय 1y, त्यामुळे b ची व्हॅल्यू असणार आहे 1 आणि c ची व्हॅल्यू असणार आहे -6. ठीक आहे, ABC ची व्हॅल्यू मिळाला. आता फॉर्म्युला काय, आपल्याला रूट फाइंड करायचं आहे. सो फॉर्म्युला व्हेरिएबल किंवा जो x असेल y असेल तो व्हेरिएबल आपण लिहितो. दॅट इज इक्वल टू -b प्लस मायनस √b² मायनस 4ac अपॉन 2a. राईट, हा फॉर्म्युला आहे. त्यामुळे सगळ्यात आधी आपण काय करणार, b² मायनस 4ac ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेणार. नंतर ती व्हॅल्यू आपण इथे ॲज इट इज पुट करणार आहोत. हिअर b² मायनस 4ac ही व्हॅल्यू काय असणार आहे, b इज 1² मायनस 4 इंटू a इंटू c. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू 1 मायनस मायनस प्लस 18 इंटू 4 72 दॅट इज इक्वल टू 73. म्हणजे b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काय आली 73. ओके, आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये पुट करणार, फॉर्म्युलामध्ये पुट करणार. याला आपण बोलू 1. सो फ्रॉम 1 y इज इक्वल टू -b मायनस 1 प्लस मायनस √b² मायनस 4ac 73 अपॉन 2 इंटू a इज 3. 2 इंटू 3 -1 प्लस मायनस 73चे फॅक्टर्स पॉसिबल नाही आहे, त्यामुळे 73 नंबर आपल्याला ॲज इट इज ठेवावं लागणार आहे. डिनॉमिनेटरला 6. देअरफॉर y इज इक्वल टू yची व्हॅल्यू काय असेल -1 प्लस √73 अपॉन 6 ही व्हॅल्यू असेल, और -1 मायनस √73 अपॉन 6 ही व्हॅल्यू असू शकते. तर yच्या आपल्याला या दोन व्हॅल्यूज इथे मिळालेल्या आहे. लास्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन 5a² प्लस 13x प्लस 8 इज इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन ऑलरेडी दिलेलं आहे. त्यामुळे फर्स्ट स्टेप काय असणार, आपल्याला ABCची व्हॅल्यू फाइंड करायची. त्यामुळे आपण कम्पेअर करणार. कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड इक्वेशन x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. aची व्हॅल्यू काय असणार आहे, a मीन्स x² कोएफिशियंट, त्यामुळे इथे aची व्हॅल्यू असणार आहे 5, b x कोएफिशियंट 13, c म्हणजे हा नंबर दॅट इज इक्वल टू 8. ABCची व्हॅल्यू मिळाली. फॉर्म्युला यूज करायचा. व्हॉट इज फॉर्म्युला,
एक्स इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4/2a हा फॉर्म्युला आपण इथे यूज करतो. सगळ्यात आधी आपण काय करतो, या स्क्वेअर रूटच्या अंडर जी टर्म असेल ती फाइंड करतो. ती व्हॅल्यू उचलून आपण फक्त इक्वेशनमध्ये पुट करणार आहोत, किंवा तुम्ही यामध्ये ठीक आहे आपण या केससाठी इथे सगळ्या व्हॅल्यू या स्टेपमध्ये पुट करूया. सो एक्स इज इक्वल टू मायनस बी -13 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर 13 स्क्वेअर मायनस 4 इंटू a इंटू c अपॉन 2a 2 इंटू 5. ओके, सो दॅट इज इक्वल टू -13 प्लस और मायनस 13 स्क्वेअर 169 मायनस 20 इंटू 8 160 अपॉन 10. ठीक है, 20 इंटू 8 160 दैट इज इक्वल टू -13 प्लस माइनस 169 माइनस 160 सब्ट्रैक्शन इज 9 अपॉन 10 एंड देयरफॉर x इज इक्वल टू -13 √9 आहे. √9 म्हणजे काय 3 अपॉन 10. देयरफॉर x इज इक्वल टू -13 प्लस 3 अपॉन 10 और -13 माइनस 3 अपॉन 10. एक्सच्या या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळणार आहे. अँड हेन्स x इज इक्वल टू -13 प्लस 3 म्हणजे -10 अपॉन 10 और x इज इक्वल टू -13 माइनस 3 -16 अपॉन 10. ओके, अँड देयरफॉर x इज इक्वल टू -1 ही एक व्हॅल्यू आपल्याला मिळेल, किंवा x इज इक्वल टू याला आपण सिम्प्लिफाय करूया -8/5. x इज इक्वल टू -8/5. ठीक आहे, किंवा याला आपण और -1.6 सुद्धा लिहू शकतो. एक्सच्या या दोन व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळालेल्या आहे. x इक्वल टू -1 और x इक्वल टू -8/5 किंवा -8/5 ला आपण असं लिहू शकतो -1.6.